बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये 2 दिवस पाणी असणार आहे। शहरामध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। नाशिकमध्ये 2 दिवस पाणी असणार आहे। शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार तर रविवारी पाणी कमी दाबाने येणार आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? नाशिकमध्ये 2 दिवस खरं तर पाणी असणार आहे, कारण नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावरती पंपिंग स्टेशनचं काम आहे। त्यामुळे उद्या नाशिकमध्ये संपूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि परवा दिवशी म्हणजे रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीची माहिती मनपा प्रशासनाने दिलेली आहे। आणि त्यामुळे 2 दिवस नाशिक शहरात पाणी असणार आहे आणि 2 दिवस पाणी जपून वापरा अशा पद्धतीनं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि सोमवारपासून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल अशाही पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे 2 दिवस नाशिककरांवरती पाणी संकट असणार आहे। किरण, सध्या आता नागरिकांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे का? मनपा प्रशासनाच्या वतीने या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण आणि मुकणे धरण हे 2 मुख्य धरण आहेत आणि या दोन्ही धरणांवरती काम आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने गंगापूर धरणाचं जर विचार केला तर पंपिंग स्टेशनचं काम आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे जे उद्या हे कामकाज चालणार आहे आणि त्यामुळे जे उद्या संपूर्ण नाशिकमधला पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि त्या संदर्भात माहिती नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि 2 दिवस हे पाणी पुरवठा अत्यंत कमी होईल आणि अशाही पद्धतीची माहिती आहे। 2 दिवस पाणी जपून वापरा असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।